न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। साई श्रद्धा युवा प्रतिष्ठान, प्रणित किंग, केपी प्रतिष्ठान, मनमिळावू बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या वतीने भव्य साई भंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं। या कार्यक्रमाची सुरुवात साईबाबांच्या मिरवणुकीने करण्यात आली। यंदाचं हे मंडळाचं 5वं वर्ष असून यावेळी भव्य असं अन्नदानाच्या कार्यक्रमाचं देखील आयोजन करण्यात आलेलं होतं। प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते साईबाबांची आरती करण्यात आली। यानंतर साईबाबांवर आधारित शाहीर बाळू गायकवाड यांचा साई भजन, देवी गीत गायन आणि इतर गाण्यांचा कार्यक्रम देखील संपन्न झाला। गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणवंदिताय गुणेशानाय धीमहि गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचंद्राय श्री गणेशाय तसेच राम मंदिर वर्षपूर्ती निमित्त प्रभू राम, लक्ष्मण, सीता यांचा देखील हुबेहूब देखावा सादर करण्यात आलेला होता। त्याचप्रमाणे साईबाबांचे जिवंत नाटिका सादर करण्यात आली। या कार्यक्रमासाठी परिसरातील भक्त, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आलेल्या प्रमुख मान्यवरांनी मंडळाच्या कार्यक्रमाचं कौतुक केलं। तसेच आयोजकांनी देखील या कार्यक्रमाविषयी अधिकची माहिती दिली आहे। साई श्रद्धा युवा प्रतिष्ठान यांच्यातर्फे आयोजित भव्य साई भंडारा आणि त्यासाठी उपस्थित माननीय आमदार राहुल भाऊ डिकले यांचे मोठे बंधू शेखरदादा डिकले, या प्रभागाचे नगरसेवक माजी गटनेते अरुणजी पवार, त्याचसोबत संदीपतील उपस्थित सर्व साई भक्त आणि या मंडळाचे उपस्थित सर्व पदाधिकारी आणि युवा कार्यकर्ते। खरं तर आपल्या परिसरात युवकांनी असे धार्मिक कार्यक्रम घ्यावे हा एक आदर्शच आहे आणि खरंच कौतुकास्पद कार्यक्रम दरवर्षी इथं साजरा केला जातो। एक साई भक्ती कार्यक्रम करून एक भक्तिमय वातावरण आपल्या परिसरात इथं तयार केलं जातं। मंडळाच्या वतीने मोठं अन्नदान इथं केलं जातं। असं पुण्याचं काम हे युवक करत आहे। या मंडळाला मी भारतीय जनता पार्टीतर्फे या प्रभागाच्या वतीने व पवार कुटुंबियांच्या वतीने, डिकले कुटुंबियांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो। असे धार्मिक कार्यक्रम करत एक युवा पिढी त्यांनी चांगली घडवावी अशी मी त्यांना शुभेच्छा देतो। तसेच आजच्या कार्यक्रमात उपस्थित शेखरदादा डिकले यांना विनंती करतो त्यांनी मंडळाला शुभेच्छा द्याव्या। प्रतिवर्षी 5वं वर्ष त्यांनी सांगितलं की दरवर्षी भंडारा करतात। खरोखर कौतुकास्पद गोष्ट आहे की आजच्या तरुण पिढीला विधायक मार्ग आणि साईबाबांचा श्रद्धा आणि सबुरी हा संदेश ते देत असतात। मी साईबाबांच्या चरणी त्यांना असेच काम करण्यासाठी प्रेरणा मिळो आणि त्यांच्या हातून अशीच चांगली चांगली कामं घडो, ज्याच्यातनं समाजाची सेवा हो आणि आपल्या धर्माचा पण प्रचार हो ही शुभेच्छा देतो। या ठिकाणी आज जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाला आम्ही शुभेच्छा देतो। आपले आमदार राहुल भाऊ डिकले यांचे मोठे बंधू शेखर भाऊ डिकले परिवाराच्या वतीने या प्रभागावरती जे मोलाचं सहकार्य मिळतंय त्याबद्दल या प्रभागाच्या वतीने मी डिकले परिवाराला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या मंडळाला शुभेच्छा देऊन माझ्या शब्दांना विराम देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। साई श्रद्धा युवा प्रतिष्ठानतर्फे यावर्षी 5वं वर्ष आहे आपलं। यावर्षी पण भंडारा मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आलेला आहे। या आपल्या मंडळाचे प्रेरणास्थान राहुल भाऊ डिकले, आमचे भावी नगरसेवक आकाश भाऊ मोरे सालाबादप्रमाणे दरवर्षी या परिसरात भंडाऱ्याच्या मोठ्या प्रमाणात आयोजन करत असतात आणि येथील नागरिक, सर्व परिसरातील नागरिक भंडाऱ्याला चांगल्या प्रकारचा प्रतिसाद देतात। गेल्या 5 वर्षापासून
आपल्या साई श्रद्धा युवा प्रतिष्ठानच्या वतीने किशोर सूर्यवंशी मार्ग दत्त चौक या ठिकाणी भव्य साई भंडाऱ्याचं आयोजन हे केलं जातं। यामध्ये नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार राहुल भाऊ ढिकले यांचं मोठं सहकार्य आम्हाला या ठिकाणी लाभतं। तसेच या प्रभागाचे समाजसेवक आपले प्रवीण भाऊ जाधव, राहुलजी पवार तसेच इतर सर्व मान्यवरांचं मार्गदर्शन या ठिकाणी आपल्याला लागतं। आपल्या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आकाश भाऊ मोरे यांच्या माध्यमातून तसेच सुशील मामा चंदनशिव, सूरज भाऊ मोरे, जतीन भाऊ इस्ते, ओम भाऊ कानडे, अक्षय भाऊ मालटे, दीपकजी टोंगारे यांच्या सर्वांच्या माध्यमातून आपला साई भंडारा या अतिशय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होतो। यावेळेस 1000 लोकांचं साई भंडाऱ्याचं जेवण आपण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। धन्यवाद। या कार्यक्रमासाठी संस्थापक अध्यक्ष आकाशभाऊ मोरे, सुशील मामा चंदनशिव, निनाद आहेर, कृष्णभाऊ धात्रक, नानाभाऊ दोंदे, सूरज मोरे, अक्षय मालटे, हरीश केदारे, दीपक टोंगारे, जतीन इस्ते, अरुण इस्ते, ओम कानडे, संस्कार टिळे, प्रणव कदम, जय कानडे, विराज मोरे, वैभव ढवळे, अजय दोंदे, विशाल मुसळे, सौरभ कानकाटे, अक्षय साळवी यांनी परिश्रम घेतलाय। तर प्रमुख पाहुणे म्हणून शेखर ढिकले, माजी नगरसेवक अरुण पवार, राहुल पवार, प्रवीणभाऊ जाधव, कृष्णभाऊ धात्रक उपस्थित होते। न्यूज इंडिया मराठीसाठी गणेश देवाडे, नाशिक।